दुर्गा माता, सरस्वती माता आणि संतोषी माता या 5 देव्या या ठिकाणी त्यांनी स्थापित केलेल्या आहे. या 5ही देवांचं जे वास्तव्य आहे हे सुद्धा भारतामध्येच आहे. त्या भारत मातेच्या कुशीतच आहे. काय दाखवायचं त्यांना आपल्याला यातून? पाठीमागं भारत माता उभी आहे सगळ्यांचं संरक्षणाकरता, बरोबर. त्यानंतर लक्ष्मी माता आहे. ही लक्ष्मी म्हणजे कोण? आता तुम्हाला मी कथे ते सांगितलं जातं. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ही चेतना आहे. तुम्हाला बसवते, उठवते, खायला लावते, प्यायला लावते. ती पाठीमागे सगळ्या दुर्गाचे काय ते लक्ष्मी माता आहे. आणि त्या लक्ष्मीची आपण जर उपासना केली तर आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं. पण आता लक्ष्मीची उपासना कशी करायची? नुसती उपासना करा, उपासना करा, उपासना करा हे बरोबर आहे. कशी करायची ते सरस्वती सांगते. सरस्वती म्हणजे ज्ञान, बरोबर. ज्ञान झालं की मग लक्ष्मीपर्यंत पोहोचता येतं. तर त्या मार्गाने जात असताना कदाचित आपल्याजवळ काही आडी येतात, काही अडचणी येतात, काही मार्गामध्ये अडथळे येतात. त्याच्याकरता नवदुर्गा आहे. ती दुर्गा माता जी आहे ना ती आपला हात धरते आणि आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. म्हणून ती कोणते कधी कधी ती चंडी होते, कधी कालिका होते, कधी दुर्गा होते. आपल्याला सांभाळते सुद्धा. आणि संकट पडलं तर ती दुर्गा माता आपल्याला त्याच्यातून संरक्षण सुद्धा करते. म्हणजे लक्ष्मीचं प्राप्ती करायची असेल तर सरस्वती ज्ञान देते आणि तिथपर्यंत आपल्याला दुर्गा माता पोहोचवते. आणि त्या दुर्गा मातेच्या बरोबरीनं आपण जर गेलो तर आपल्याला जाताना संतोष मिळतो. ही संतोषी माता आहे, बरोबर. आणि आपला हा जीवनक्रमच असा आहे. आणि मला वाटतं असा या जीवनक्रमाचा अतिशय सुंदर देखावा नजराने या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपणही त्याचा पुरेपूर आनंद घेणारच आहोत. एकदा सगळ्यांची जननी, सगळ्यांचा सांभाळ करणारी जी माता आहे तिथं फक्त गजर करा, भारत माता की. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये कणाकणामध्ये वास्तव्याला आहे तिचा एकदा गजर करा, महालक्ष्मी माता की. आपल्याला प्रत्येक वेळेला सांभाळते, सुखामध्ये कडेवरती घेते आणि दुःखामध्ये आपल्याला पाठीमागे घेऊन ती समोर लढायला तयार होते. तिचा गजर करा, दुर्गा माता की. आणि आपल्याला सगळ्याच बाजूनं आनंदी ठेवते. तिचा एकदा गजर करा, संतोषी माता की. आता पुढचा कार्यक्रम चालू करून मी याच्यावर बोलायला लागलो पुन्हा तुम्ही माझ्या बाबांना पुन्हा कथा चालू केली. त्या ठिकाणी आता आपले विश्वस्त आलेले त्यांच्या हस्ते